नमस्कार. दिवसभर धावपळ झाल्यानंतर संध्याकाळी कंटाळा येतो जेवण बनवायला. मग अशा वेळेस एकच आपल्याकडे पर्याय असतो, तो म्हणजे मसाले भात. आणि त्यातल्या त्यात मसाले भात या पद्धतीने केला असेल तर इतका चमचमीत होतो की तुमच्या घरातले दररोजच म्हणतील की आई मसाले भात बनव. त्यासाठी काय करायचं, इथं कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे. मी मोठं पातेलं घेतलं कारण क्वांटिटी जास्त आहे. खडे मसाले घातलेत. खडे मसाले आपले रेग्युलरचेच घालायचे आहेत. हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे, फक्त देठ काढून त्याला स्लिट केलेलं नाही आहे. आणि त्या तुमच्या टेस्टनुसार तुम्ही ॲड करू शकता. लसूण घालायचा, छान परतवून घ्यायचं. त्याच्यानंतर शेंगदाणे मॅन्डेटरी आहेत बरं का. शेंगदाण्याने चव खूप भारी येते. लगेचच घालायचे थोडेसे काजू बदाम, तुम्हाला जे आवडत असेल ते. कढीपत्ता घालायचा आणि याला 1-2 मिनटासाठी छान परतवून घ्यायचं. लगेचच कांदा घालायचा. कांदा खूप जास्त घालायचा नाही, फक्त नावापुरता. म्हणजे एक कांदा इथं मी असा गोल गोल कापून घेतलेला आहे, तो घालायचा. त्याला 1-8 मिनटं परतायचं. आता तमालपत्र मी स्टार्टिंगला घालायचं विसरले, मी नंतर घातलं. आणि अद्रक असं टेचूनच टाकायचं बरं का. अद्रक लसूणची आयती पेस्ट जी मिळते ती अजिबात वापरायचं नाही. जागच्या जागी लगेच जो आपण अद्रक लसूण घालतो ना, त्याची चव खूपच भारी येते. आणि इथे बघा, मेन इन्ग्रेडियंट आहे हा गोडा मसाला. या गोडा मसाल्याने आहे ना, त्याची चव अगदी लग्नातला जो आपण मसाले भात खातो ना तसं लागतो. गोडा मसाला बरोबरच मी इथं घातलेला आहे कांदा लसूण मसाला, लाल तिखट, हळद, थोडासा गरम मसाला, बस इतकंच. आणि आता ह्याला छान परतवून घ्यायचं 1-2-3 मिनटासाठी. 2-3 मिनटांनी त्याच्यामध्ये घालायचा टोमॅटो. तोही 1 ते 1.5 टोमॅटो मी लांब लांब चिरलेला आहे. आता तुमच्या आवडीनुसार जेवढ्या सगळ्या भाज्या तुम्हाला आवडत असतील ना त्या सगळ्या घालायच्या. बटाटा, बीन्स, वाटाणा, अजून गाजर वगैरे आवडत असेल तर ते घालायचं. आणि त्यानंतर ह्याला छान मस्तपैकी आहे ना मिक्स करून घ्यायचं अगदी 2 मिनटासाठी. त्यानंतर पाणी घालायचं. बऱ्याच वेळा आहे ना आपण गरम पाणी सजेस्ट करतो कारण की लवकर भात शिजतो, मोकळा होतो. पण माझ्याकडे वेळ नव्हता तेवढा, म्हणून मी याच्यात साधंच पाणी घातलेलं आहे. आणि तांदूळ मी आयत्या वेळेस भिजवलेला आहे, म्हणजे आधी भिजवून अजिबात ठेवलेलं नाही आहे. आयत्या वेळेस तांदूळ भिजवायचा आणि त्यामध्ये ॲड करायचं. आता चवीपुरतं मीठ घालायचं. मीठ लास्टला यासाठी घालायचं की पाण्याचा अंदाज तुम्हाला आला पाहिजे, नाही तर खारट होऊन जाईल. आणि अजिबात गॅसवरती पातेल्यावरती झाकण ठेवायचं नाही. मोठ्याच फ्लेमवरती पाणी आटेपर्यंत ह्याला छानपैकी शिजवून घ्यायचं. एकदा का पाणी आटलं म्हणजे हे बघा तांदळाच्या खाली थोडंसं पाणी गेलेलं दिसतंय ना, त्यावेळेस एकदा मिक्स करायचं छानपैकी, म्हणजे जेणेकरून भाज्या अशा वरती तरंगत राहत नाहीत, एक संधपणा येतो त्यांना. आणि त्यानंतर छानपैकी मग आहे ना ह्याला आपल्याला बारीक एकदम लो फ्लेमवरती झाकण ठेवून 15 मिनटं ठेवून द्यायचं आहे. 15 मिनटामध्ये छान भात शिजतो. आणि इथं बघा मी दिल्ली राईस वापरलेला आहे. दिल्ली राईसचा तर भात मोकळा फटक होतोच. तुम्ही इंद्रायणी किंवा तुम्हाला जो कोलम वगैरे जो काही आवडत असेल ना, तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे घेऊ शकता. इथे बघा 15 मिनटानंतरच मी झाकण काढलेलं आहे. भात कसला सुंदर दिसतोय. अजिबात भाज्यावरती आणि भात खाली असं राहिलेलं नाही, किंवा कुठे पांढरा कुठे पिवळा असं राहिलेलं नाही आहे. एकसारखा भात सुंदर होतो. हे बघा मी मिक्स करून तुम्हाला दाखवते किती सुंदर झाला आहे. म्हणजे तुमच्या घरातले तुम्हाला नक्कीच हा सारखा करायला लावणार, याची मात्र गॅरंटी आहे. एकदा का तुम्ही या पद्धतीने भात बनवला ना, तुम्ही तुमच्या पद्धती तर नक्कीच विसरून जाणार. एकदा बनवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच. तोपर्यंत बाय.